केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसल्याचा विरोधकांचा आरोप। केवळ आंध्र प्रदेश बिहारसाठी बजेट असल्याचा आरोप। बजेटमधून बिहार आंध्र प्रदेशवर योजनांचा पाऊस। नितीश कुमार चंद्रबाबूंना मोदी सरकारला रिटर्न गिफ्ट। बजेटमध्ये कर कपातीमुळे सोन्याला झळाळी। सोन्याचे भाव प्रति तोळा 4 ते 5 हजारांनी कमी। सोन्याचे भाव कमी होतात खरेदीसाठी झुंबड। अजित पवारांविरोधात पुन्हा निधी अडवल्याचा आरोप। अजित पवार निधी देत नसल्याचा शिवसेना भाजपचा आरोप। नरहरी झिरवळांचा मुलगा शरद पवारांच्या राष्ट्रवादी। दिंडोरीतून नरहरी झिरवळांनाच गोकुळ देणार आव्हान। जरांगे यांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी। मनोज जरांगेंचा शुगर आणि रक्तदाब कमी झाल्याची माहिती। उपचार न घेतल्यास जरांगेंच्या प्रकृतीला धोका असल्याची माहिती। नीटची फेरपरीक्षा होणार नाही सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। 3 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने दिला निकाल। काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून काँग्रेसचा प्रचार। पुणे जिल्हा परिषदेची 13 शाळांवर कारवाई। शहरासह जिल्ह्यातील 49 अनधिकृत शाळांपैकी 13 शाळा बंद। कारवाई केलेल्या शाळांची यादी लोकशाही मराठीच्या हाती। एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक 107 मतांनी विजय। अजिंक्य नाईक एमसीएचे नवे अध्यक्ष। 29 जुलैला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबई दौऱ्यावर। पुरस्कार वितरणासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार। पर्यटनाच्या आडून निसर्ग उद्ध्वस्त करण्याचा डाव। महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पावर पर्यावरण प्रेमींचा आरोप। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा 25 तारखेला राज्यस्तरीय मेळावा। राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। हिंगोली आणि वसमत विधानसभेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा दावा। हिंगोलीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या बैठकीत दावा। भाजपच्या माध्यम विभागाच्या केंद्रीय समन्वयकपदी अतुल भातखळकर यांची वर्णी। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं नियुक्तीपत्र। आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। ऑन ड्युटी अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाखांची मदत मिळणार। बजेट वाचताना एकदा पण महाराष्ट्राचं नाव घेतलं नाही। बजेटवरून आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका। केंद्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे नाही। शेतकरी नेते रविकांत तुपकरांची अर्थसंकल्पावर टीका। अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी 814 कोटींची तरतूद। मंत्री मुरलीधर मोहोळांची ट्विट करत माहिती। नीती आयोगाच्या बैठकीवर तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा बहिष्कार। अर्थसंकल्पात सापत्न वागणूक मिळाल्याचा स्टॅलिन यांचा आरोप। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रावर अन्याय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळेंची अर्थसंकल्पावर टीका। उत्तर प्रदेशप्रमाणे नामफलकाचा कायदा महाराष्ट्रात लागू करा। नाशिकचे महंत सुधीर दास यांची सरकारकडे मागणी। राज्यात डेंग्यू हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ। हिवताप रुग्णांची संख्या 7,000वर तर डेंग्यू रुग्णांची संख्या 4,965 वर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।